तर आज बनवूया कढी भोपळा. त्यासाठी 1.5 ग्लास ताक असेल आणि हा एवढा भोपळा मी कट करून घेतला आहे स्वच्छ धुवून. तो आता कुकरमध्ये शिजत घालूया, थोडंसं मीठ आणि अर्धा ग्लास पाणी टाकून. वाटण तयार करण्यासाठी कढीचं आपण 5-7 मिरच्या, आलं, जिरे, लसूण आणि कोथिंबीर आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि हे 1-2 चमचे बेसन पीठ घेतले, ते ह्या ताकामध्ये मिक्स करून घेऊया. आता आपली कढी तयार आहे. ह्याला काही उकळी काढायची नसती. थोडेसे वरती बुडबुडेसारखं वरती यायला लागलं की आपण गॅस बंद करून टाकू. थोडीशी एक साखर टाकू, 2 चमचे. चला तर तयार आहे आपला कढी भोपळा. तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा.